असं आहे की 7-8 दिवसापूर्वी जे आहे त्यांनी मला म्हटलं की तुम्ही राज्यसभेवर जायचं, तुम्ही आता जा राज्यसभेवर. त्यावेळेला मी मला राज्यसभेवर जायचं होतं. कधी आधी अगोदर सातारला जी जागा दिली त्यावेळेला, तर त्यावेळेला का त्यांनी ती दिली नाही. मला सांगितलं की नाही, तुम्हाला लढायला पाहिजे, तुमच्याशिवाय एवढा नाही, आणि तुम्ही लढायत असलात तर मग अधिक पार्टीला जो मिळेल, जो मानव पार्टी आपली पुढे जाईल. म्हटलं ठीक आहे, मी लढतो. लढलो आणि माझ्या मतदारसंघ जे आहे लासलगाव येवला, त्यातल्या लोकांच्या आशीर्वादाने मी चांगल्या मतांनी निवडून सुद्धा आलो. मला ताबडतोब का मी जाऊ शकत नाही. माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल, त्यांचा तो विश्वासघात ठरेल. कारण राज्यसभेवर जायचं तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल. तर ते माझ्या लोकांना काय दुःखदायक आहे. ते कदाचित रागवणार, पण निश्चितपणे मी त्यांच्या म्हणजे त्यांच्याशी प्रतारणा करू शकत नाही. आणि ज्यांनी मला जीवापाड प्रेम दिलं त्या मतदारसंघामध्ये मी असं वागणार नाही. ही ऑफर तुम्ही स्वीकारणार नाही का मग राज्यसभेची? सर, ही ऑफर तुम्ही स्वीकारणार नाही का मग राज्यसभेची?